नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, नावे लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी व दौलत खान। 2. पायदळ आणि घोडेदळाचा प्रमुख सरनोबत। 3. जमीन महसूल पाहणारा अधिकारी अण्णाजी दत्तो। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी तक्ता देण्यात आलेला आहे। शिवरायांची लष्करी व्यवस्था, पायदळ, त्यामध्ये येते हवालदार, जुमलेदार, घोडदळ, शिलेदार, बारगीर। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, शिवाजीराजे पर्यावरणाची काळजी कशी घेत असत? उत्तर, शिवरायांनी झाडे तोडण्यावर बंदी घातली होती। गडावर इकडे तिकडे कचरा न टाकता तो परसात जाळून त्याची राख भाजीपाल्यांच्या रोपट्यांना टाकावी असे आदेश त्यांनी प्रजेला दिले होते। यावरून शिवाजीराजे पर्यावरणाची कशी काळजी घेत असत हे दिसून येते। प्रश्न दुसरा, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? उत्तर, कारण गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत। महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले। पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाहशी हातमिळवणी केली, म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न क्रमांक 1, मूलभूत हक्क का दिले जातात? उत्तर, नागरिकांना आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी मूलभूत हक्क दिले जातात। दुसरा प्रश्न, समाजात साधारणपणे कोणाचे शोषण होते? उत्तर, समाजात साधारणपणे स्त्रिया, बालके, दुर्बल घटक, अल्पसंख्य समाज यांचे शोषण होते। प्रश्न क्रमांक 3, उत्प्रेक्षण म्हणजे काय? उत्तर, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश म्हणजे उत्प्रेक्षण होय। ब प्रश्न, कारण लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते, कारण भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे। या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येते। आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात, म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। 1, ह्युमस म्हणजे काय? उत्तर, मृदेतील विघटित झालेला जैविक पदार्थ म्हणजे ह्युमस होय। दुसरा प्रश्न, मृदेत असणारे विविध घटक कोणते? उत्तर, मृदेत अपक्षय झालेल्या घटकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव हे घटक असतात। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, माहिती लिहा। 4 गुणांसाठी माहिती लिहायची आहे। 1, मृदेची धूप, वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते। वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता या कारणांमुळे मृदेची धूप होते। दुसरे आहे जांभी मृदा, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या भागात व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो। या मृदेचा रंग तांबडा असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।